उपवासाला चालणारा अप्रतिम गोडाचा पदार्थ म्हणजे रताळ्याचे गुलाबजाम. कसे करायचे चला बघूयात. त्यासाठी अर्धा किलो रताळी घेऊन आलेली आहे मार्केटमधून. मध्ये कट मारायचा आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालता एक शिट्टी करून मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. ही रताळी थंड होईपर्यंत आपण साखरेचा पाक जो आहे ना तो बनवून घेणार आहोत. त्यासाठी 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इकडे फक्त चिकटसर असा गुलाबजामला लागतो तसाच पाक बनवायचा आहे. इथे 2 वाटी मी पाणी घातलेलं आहे. काही आपण इथे वेलचीचे अख्खे तुकडे घालणार आहोत. मी इथे वेलची पावडर आज घालणार नाही आहे, त्यामुळे वेलची मी अख्खी घातलेली आहे. छानपैकी हलवून घेऊयात आणि आपल्याला हा पाक अगदी काही मिनिटातच तयार होणार आहे. पाक तयार झालेला आहे. झाकण घालून ठेवूयात आणि आता आपण रताळ्याचे गुलाबजाम जे आहेत ना ते बनवायला घेऊयात. त्यासाठी रताळीसुद्धा सालं काढून तयार आहेत. ते आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचे, म्हणजे छानपैकी मऊ आणि एकसारखं रताळ्याचं मिश्रण तयार होणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत रताळ्याचे गुलाबजाम करून पाहिलेत की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, जर व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. 1 चमचावर साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं करत मिल्क पावडर यामध्ये ॲड करायची आहे. छानपैकी गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मी 1 वाटी आणि थोडंसं 1-2 चमचे जास्त असं मिल्क पावडर ह्याच्यामध्ये घातलेली आहे. छानपैकी गोळा तयार झाला आहे. 1 चमचावर साजूक तूप घालून परत एकदा छान एकसारखं करून घेऊयात आणि याचे गुलाबजाम आपण करायला घेणार आहोत. एकदम मस्त क्रॅक फ्री असे रताळ्याचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत आणि आपण हे तळून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती ऑलरेडी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. लो फ्लेमवरती छान सोनेरी रंगावरती अशा पद्धतीने आपल्याला रताळ्याचे गुलाबजामुन जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि पाकात घालण्यासाठी तयार झालेले आहेत. पाक जर थंड झाला असेल तर तो हलकासा कोमट करून घ्या. साधारण आपल्याला 1 तासभर ह्याला मुरवत ठेवायचं आहे. 1 तासानंतर हे गुलाबजामुन खाण्यासाठी तयार होणार आहे. रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सर्व करून घेऊयात, बाप्पाला दाखवूयात आणि याचा आस्वाद घेऊयात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.